तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा आहे. गृहमंत्री अमित शहा आता विरोधकांच्या रडारवर आलेत. माकपनं राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे. तर मोदींनी माफी मागावी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. तर राहुल गांधींनी कायमच आता या अधिवेशनामध्ये नेमक्या कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्यांनी नेमके कोणते सवाल उपस्थित केलेत, तसंच सरकारनं त्यावर काय पावलं उचललेली आहेत आपण जाणून घेऊयात. तर लाठीमारावरून राहुल गांधी सतत सरकारसमोर प्रश्न उपस्थित करतात आणि यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी ही त्यांची एक प्रमुख मागणी आहे. रमेश शहांनी पोलीस अत्याचाराचं दायित्व घ्यावं, पॅलेट गन्स वापरायचे आदेश शहांचे की अन्य कुणाचे हे देखील सरकारनं स्पष्ट करावं. सिव्हिल ड्रेसमध्ये तरुणांना झोडपणारे पोलीस की स्वयंसेवक असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांची तैनाती कोणाच्या आदेशानं करण्यात आली असाही महत्त्वाचा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. तर सरकारनं यावर काय पावलं उचललेत आपण पाहतोय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलेला आहे. तर 10 कोटींचा दंड आणि 10 वर्षांची कैद देणारा कायदा आजच सरकारमार्फत संसदेत मांडला जाईल. तर परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सरकारमार्फत टास्क फोर्सची स्थापना झालेली आहे. तर एनटीए मधले 47 अधिकारी बडतर्फ झाले. तर पेपर फोडणाऱ्या 13 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. उच्च शिक्षण सचिव आणि एनटीए महासंचालकांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय. तर 2027 पासून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. पेपरफुटीच्या खटल्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आहे.